रायगडमधील 3 जागांवर अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कर्जत, खालापूर, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन विधानसभा जागांवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि आत्ताच्या घडीला शिवसेनेकडे 3, भाजपकडे 3 आणि राष्ट्रवादीकडे 1 अशा एकूण 7 जागा आहेत। पण आता यावरून वाद समोर येताना पाहायला मिळतोय। या सगळ्यावर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूया। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे आता काही दिवसातच वाहू लागलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसातच आचारसंहिता जाहीर होण्याचा संकेत संबंधित प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे आणि काही दिवसातच या आचारसंहितेला देखील सुरुवात होणार आहे। याचाच आढावा आपण रायगडमधून आज घेणार आहोत। रायगडमध्ये 7 मतदारसंघामध्ये असलेले 3 भाजपचे आमदार असतील, 3 शिंदे गटाचे आमदार असतील व श्रीवर्धन मतदारसंघामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील। या तिन्ही आमदारांचा जर आपण एकंदरीत आढावा घेतला तर 3 आमदारांमध्ये आता जी काटेकी टक्कर आहे ती महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघामध्ये आहे। तर आपण काय त्यांच्याकडे कसे बघताय? या ठिकाणी कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू ते आमदार म्हणून ओळखलं जातं। परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आहेत, तेही इच्छुक आहेत, परंतु युतीचा धर्म म्हणून आमची विनंती आहे की तटकरे साहेबांनी त्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे। तटकरे साहेबांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा युती सरकार आणायचं असेल तर त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।